माझ्या मागे तुम्ही बघताय ते सिडनी हार्बर ब्रिज आहे आणि हा सध्या जो संपूर्ण परिसर तुम्ही बघताय तो ऑस्ट्रेलियाचा सर्क्युलर की हा परिसर आहे। भयंकर असा अप्रतिम परिसर। नमस्कार, माझं नाव अमित शाह आहे। तुम्ही मला बघता सिडनीवरनं आणि जी आपण अत्यंत धक्कादायक बातमी आपल्याला मिळाली काल आणि ती की आपण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हरलेलो आहे। जवळपास 10 वर्षानंतर आपण ही ट्रॉफी हरलो आहे आणि अत्यंत दुःख होतं, कारण इथे सिडनीमध्ये बरेचसे आपले मराठमोळे आणि भारतीय बऱ्याच संस्कृतीचे लोक राहतात। साऊथ इंडियन लोक राहतात, गुजराती राहतात, मराठी लोक राहतात आणि बऱ्याच लोक जे आहेत ते इथे सिडनीमध्ये फार गर्दी केली होती। आणि मी तुम्हाला सांगू, इकडनं आहे ना जवळपास इथे जी मागची तुम्हाला बिल्डिंग दिसते ना ते टीम हॉटेल आहे। तिथे इंटरकॉन्टिनेंटल हे हॉटेलचं नाव आहे, जवळपासच आहे इकडनं। आम्ही जेव्हा टीम येते 2018ला टीम इथे राहिली होती, जेव्हा दौरा होता ICC ट्रॉफीमध्ये टीम इथे होती। आणि बघा ऑस्ट्रेलिया मी तुम्हाला अगोदर दाखवलं, मध्ये काही व्हिडिओ माझे आले नाहीत, त्याला मी म्हणजे माफी तुमची मागतो, कारण काही असे टेक्निकल इश्यूज आले होते, त्याप्रमाणे मी व्हिडिओ करू शकत नव्हतो। आणि ऑस्ट्रेलियाची हे जे सिडनी हार्बर ब्रिज आहे ना, मी तुम्हाला सांगतो नवीन वर्षाचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, या सिडनी हार्बर ब्रिज आणि बाजूलाच एक ऑपेरा हाऊस आहे, इथे जवळपास 2 दिवसापासून लोक येऊन बसतात। खरं आहे, 2 दिवसापासून लोक येऊन बसतात आणि 2 दिवसापासून हा संपूर्ण परिसर जो आहे ना तो फक्त लोकांनी भरलेला असतो। आणि इथे नवीन वर्षाचा जो फायरवर्क होतो ना, मी तुम्हाला सांगतो अप्रतिम। 2 फायरवर्क्स होतात, 9 वाजता एक फायरवर्क होतो, तो 5 मिनिटासाठीचा असतो, तो लहान मुलांसाठी असतो। आणि जो मोठा फायरवर्क असतो 12 वाजता, तो फायरवर्क्स 15 मिनिटं चालतो, 15 मिनिटं। आणि तो फायरवर्क सगळ्या लोकांसाठी आणि त्याला बघण्यासाठी बरेचसे लोक येतात तिथे। पहिला फायरवर्क जो आहे तो ऑकलंडमध्ये नवीन वर्ष न्यूझीलंडमध्ये साजरा होतं, त्याच्यानंतर जो आहे हा सिडनी हार्बर ब्रिजचा। आणि हा परिसर एकदम भयंकर आहे। इथे मी तुम्हाला सांगतो की जी सर्क्युलर की हा जो इलाका आहे, इकडनं आहे जे छोट्या बोट्स वगैरे जातात, त्या बोट्स वगैरे जातात, त्या ज्या बोट्स आहेत ना ते इकडचे जे छोटे इकडनं सगळं गावं आहेत, म्हणजे गावं नाही म्हणजे सिटी, म्हणजे आपण सबब जे म्हणतो, इकडचे जे सबब आहे तुम्ही बोट बघू शकता, हे सबबमध्ये बोट घेऊन जातात। मेनली बीच नावाचं इथे बीच आहे, इथे बीच घेऊन जातात लोकांना। आणि इथे ते तुम्ही हा सिडनी हार्बर ब्रिज बघा, अप्रतिम ब्रिज तुम्हाला बघायला मिळेल। आणि बीचच्या अवतीभवती तुम्ही इथे बघा सगळे हे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत, हे रेस्टॉरंट्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील। नुसती चहलपहल असते। स्काय स्क्रेपर्स आपण म्हणतो, फक्त मुंबईलाच मोठ्या इमारतीत आणि दुबईलाच मोठ्या इमारतीत नाही आहेत का, आणि शांघायला पण नाही आहेत, ऑस्ट्रेलियात पण आहेत सिडनी शहरात। सध्या इथे संध्याकाळ झालेली आहे, सूर्यदेव मावळलेले आहेत, हळूहळू इथे लाईट दिवे पेटायला सुरुवात होईल आणि हा परिसर एकदम बदलून जाणार असा आहे। सध्या ही जी नौका आहे ती चालली आहे आपल्या दिशेला, इकडे जे सबब आहेत त्या सबबमध्ये लोकांना घेऊन चालली आहे। आणि या परिसराला सर्क्युलर की असं म्हटलं जातं, मी तुम्हाला दाखवतो, याला सर्क्युलर की म्हटलं जातं। आणि इथे एक रेल्वे स्टेशन पण आहे, वरती रेल्वे स्टेशन आहे, याच्या मागे जे ट्राम स्टेशन आहे। आणि भयंकर असा इलाका, नेत्रदीपक असा इलाका। ऑस्ट्रेलियाची लोक इथे मी तुम्हाला दाखवतोय, बरेचसे फॉरेन टुरिस्ट असे फिरतात आणि ही जागा जणू तुम्हाला म्हणजे मनमोहक आहे। सध्या या दृश्याने मी तुम्हाला सोडून जात आहे। उद्या आपण अजून एक दुसरा इलाका बघूयात, मार्केट मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे चायनीज, कोरियन या सगळ्या लोकांचं थोडं जास्त इथे थोडा वट आहे ऑस्ट्रेलियामध्ये, ते मी तुम्हाला दाखवणार आहे।
तर तुम्ही कुठेच जाऊ नका. जर अजूनपर्यंत तुम्ही टाईम महाराष्ट्राला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. क्रिकेट संपलेलं आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संपलेली आहे, पण आपला दौरा संपलेला नाही आहे. मी तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या अजून काही सुंदर नेत्रदीपक स्थळ दाखवणार आहे. सध्या तुम्हाला सोडून जात आहे या सुंदर अशा सिडनी हार्बर ब्रिज सोबत.